इयत्ता 10वी इतिहास प्रकरण 3 उपयोजित इतिहास उपघटक उपयोजित इतिहासाची संकल्पना उपयोजित इतिहास अन्य विषयांशी संबंध उद्दिष्टे विद्यार्थ्यांना उपयोजित इतिहास संकल्पना समजून घेण्यास सहाय्य करणे आणि अन्य विषयांशी उपयोजित इतिहासाचा असलेला सहसंबंध आणि त्याचे वर्तमानातील महत्त्व समजून घेण्यास प्रवृत्त करणे. पूर्वज्ञान. आपण यापूर्वी इतिहास लेखनाच्या विविध पाश्चात्य आणि भारतीय परंपरा समजून घेतल्या आहेत. आज आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय, तसेच उपयोजित इतिहासाचा अन्य विषयांशी असणारा सहसंबंध, त्याचे वर्तमानातील महत्त्व समजून घेऊया. मित्रांनो, माझ्या निरीक्षणानुसार आज अनेक विद्यार्थ्यांना इतिहास विषय आवडत नाही. मला मिळालेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया: इतिहास कंटाळवाणा विषय, इतिहास लढाया युद्धे याचेच वर्णन, इतिहास वाचनाचा कंटाळा, या विषयाचा अभ्यास फायदेशीर नसतो, 10वीपर्यंत अनिवार्य असल्याने नाईलाजाने अभ्यासावा लागतो. आता या बोलक्या प्रतिक्रियांवर माझं वैयक्तिक मत मी सांगतो. मुळात हा विषय कंटाळवाणा नाही आहे. लोकांनी मिसगाईड केल्यामुळे आपल्याला त्याचा कंटाळा येतो. हा विषय राष्ट्रीय चारित्र्याची जडणघडण करणारा विषय आहे. लढाया युद्धे हा इतिहासाचा केवळ एक उपघटक असू शकतो, तेवढे म्हणजेच इतिहास नाही. दृष्टिकोन सकारात्मक असेल तर इतिहास वाचनाचा कंटाळा कधीच वाटत नाही. इतिहास आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जगत असतो, अगदी इहलोक सोडून जाताना मागे ठेवून जातो. तुम्ही इतिहासापासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न करा, इतिहास तुम्हाला सोडत नाही, कारण तुम्ही त्याचा एक भाग आहात. म्हणून इतिहासाकडे सकारात्मक दृष्टीने पहा, हे माझे विनम्र आवाहन. चला तर मग उपयोजित इतिहास समजून घेऊया. उपयोजित इतिहास. जनांसाठी इतिहास अर्थात पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग उपयोजित इतिहासासाठी करण्यात आलेला आहे. प्रत्येक विषय, प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ठिकाण यापैकी प्रत्येकाला स्वतःचा इतिहास असतो आणि या सगळ्या बाबी म्हणजे विषय, वस्तू, घटना, व्यक्ती, ठिकाणं यांचा परस्पर सहसंबंध देखील असतो. आता उपयोजित इतिहासाची व्याख्या आपण बघूया. 2 व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली व्याख्या: भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त करून वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना त्याचा उपयोग कसा होईल हे शिकविणारा विषय म्हणजे उपयोजित इतिहास होय. व्याख्या क्रमांक 2: इतिहासाविषयीच्या गैरसमजांवर मात करीत ह्या विषयाची लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी नाळ जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय, म्हणजेच उपयोजित इतिहास होय. त्या दोन्ही व्याख्या खूप बोलक्या आहेत. त्या आपल्याला इतिहासाच्या ज्ञानाची आवश्यकता पटवून देतात. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे,
सामाजिक उपयुक्ततेचे म्हणजे समाजहिताचे निर्णय घेणे यासाठी पूर्वी घडलेल्या याच सारख्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते आणि म्हणून उपयोजित इतिहासाच्या ज्ञानाची आपल्याला आवश्यकता आहे. आपण एक उदाहरण बघूया. बघा आपल्याला पटतं का? भारताच्या स्वातंत्र्यानंतर मोठमोठी धरणे बांधण्याचा किंवा निर्मितीचा दृष्टिकोन सर्वत्र बळावला. मुठभर शेतकरी त्यामुळे बागायतदार झाले, साखर कारखानदार झाले, तर हजारो शेतकरी मजूर बनले, ऊसतोड कामगार बनले. कारण जिरायत शेतीत पोट भरण्या इतकं उत्पन्नच मिळत नाही ना. मग आता या मोठ्या धरणांचे परिणाम बघूया. मोठ्या प्रमाणावर लोकांचं विस्थापन झालं आणि त्यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष दिलं गेलं नाही आहे अपेक्षेप्रमाणे. त्यानंतर जंगल क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. पर्यायाने पर्यावरणाला धोका निर्माण झाला. ठराविक क्षेत्राला जलसिंचनाचा फायदा झाला. पर्यायाने सामाजिक आर्थिक विषमता पोचली गेली. काळ जसा पुढे सरकत गेला जनाक्रोश वाढू लागला. इतिहासच मदतीला आला. कसा? तर बघा, मोठी धरणे न बांधता, पर्यावरणास कोणतीही हानी होऊ न देता, प्रादेशिक आर्थिक सामाजिक विषमतेला थारा न देता जलसंवर्धन जलसिंचनाची किमया भूतकाळात कुणी यशस्वी केली होती हो? उत्तर इतिहासात सापडते, गणितात नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. जलसिंचनाच्या क्षेत्रात प्रादेशिक असमतोल मोठ्या धरणांमुळे निर्माण झाला. लोकक्षोभ म्हणजे जनतेचा राग अनावर झाला. सरकारला नीती बदलावी लागली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जलसिंचनाचे धोरण वसंत बंधाऱ्यांच्या रूपाने पाणलोट क्षेत्र विकासाच्या नावाने, पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेच्या नावाने अंमलात आणावे लागले. हाच तो उपयोजित इतिहास. भूतकाळात यशस्वीपणे राबविलेली एखादी योजना वर्तमान काळातल्या समस्येवर उपाय ठरते आणि तो उपाय शोधण्यासाठी इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला शोध घ्यावा लागतो अशा उपायांचा, आणि वर्तमान पुन्हा एकदा समृद्ध करता येतं, समस्यांचं निराकरण करता येतं, लोकांना सुखी ठेवण्यासाठी हा प्रयत्न करावा लागतो. हा तो उपयोजित इतिहास. आता उपयोजित इतिहासाची व्याप्ती तशी खूप मोठी आहे. आपण उदाहरणादाखल बघूया. उपयोजित इतिहास पर्यटन, प्रसारमाध्यमे, संग्रहालये, पुरातत्व विभाग, पुराभिलेखागारे या सर्वांशी संबंधित आहे. उपयोजित इतिहासामध्ये अनेक घटकांचा सहभाग असतो. फक्त इतिहास संशोधक आणि इतिहास तज्ज्ञ नव्हे, तर अन्य बरेच घटक त्याच्याशी संबंधित असतात, निगडीत असतात. अनेकांना रोजगाराच्या संधी त्यामुळे प्राप्त होत असतात. करिअरचे मार्ग त्यामुळे खुले होत असतात. सर्वसामान्य लोक उपयोजित इतिहासाशी संलग्न असतात. पर्यटकाच्या रूपाने, पर्यटनाच्या माध्यमातून. पर्यटनस्थळी विविध प्रकारच्या सेवा देणारे घटक असतात. जसं की अनेक पर्यटनस्थळी संग्रहालये असतात. या संग्रहालयांची काळजी घेणारे घटक, त्याचं व्यवस्थापन पाहणारे घटक, तिथे पर्यटकांना मार्गदर्शन करणारे घटक, पर्यटकांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणारे घटक, ट्रॅव्हलिंग, पर्यटकांची निवास व्यवस्था पाहणारे घटक, लॉजिंग मॅनेजमेंट, पर्यटकांना अन्न सेवा देणारे घटक, फूड सर्व्हिस,
पर्यटकांना त्यांच्या मर्जीनुसार खरेदीचा आनंद देणारे घटक, शॉपिंग सर्व्हिस, पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे घटक, गाईड्स, पर्यटकांना दूरवरच्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी एअर आणि रेल्वे रिझर्वेशनची सुविधा देणारे घटक, पर्यटकांचे गट करून त्यांना गटागटाने पर्यटनस्थळी नेणारे टूर मॅनेजर्स, असे असंख्य घटक आणि अशा असंख्य रोजगाराच्या संधी एका विषयातून पर्यटन आणि पर्यटक हा एकच घटक घेतला तरी कितीतरी लोकांच्या हाताला त्यामुळे काम मिळतं. पर्यटनाशी उपयोजित इतिहासाचा हा संबंध आहे. आता आपण उपयोजित इतिहासाचा अन्य विषयांशी कसा सहसंबंध आहे आणि त्या विषयांच्या संशोधनात उपयोजित इतिहासाचं काय महत्त्व आहे ते बघूया. तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगधंदे आणि व्यापार, व्यवस्थापनशास्त्र, कला, मानवविज्ञान शाखा या विषयांशी उपयोजित इतिहासाचा सहसंबंध येतो आणि या विषयांच्या संशोधनामध्ये उपयोजित इतिहास महत्त्वाची भूमिका बजावतो. कसं? तत्त्वज्ञान या विषयामध्ये विविध विचारसरणींचा उगम झालेला दिसून येतो. त्यामागील वैचारिक परंपरा आणि वाटचालीचा इतिहास समजून घेणं आवश्यक असतं. विज्ञान विषयामध्ये वैज्ञानिक शोध व सिद्धांत यांचा कालक्रम, त्या शोधांमागील कारणे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांचा इतिहास अभ्यासावा लागतो. तंत्रज्ञान हा नवीन विषय आहे, ही नवी ज्ञानशाखा आहे. कृषी उत्पादन, अन्य वस्तूंचं उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्या बदलांमागील कारण परंपरेची एक मोठी साखळी असते, ती समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. उद्योगधंदे आणि व्यापार, उद्योग आणि व्यापाराबरोबरच त्याच्याशी निगडीत सांस्कृतिक संबंधांचाही विकास होत जातो आणि ह्या परस्पर सहसंबंधांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. जसं की फार पूर्वी हिंदुस्थानात अरब व्यापारी यायचे, नंतर हळूहळू ब्रिटिश आले व्यापार करण्यासाठी. मग जे जे परदेशी लोक भारतात व्यापार करण्यासाठी आले त्यांनी त्या व्यापाराबरोबर त्यांची संस्कृती या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न केला. इथल्या संस्कृतीतल्या त्यांनी कदाचित किती गोष्टी तिकडे नेल्या हाही संशोधनाचा भाग आहे, पण त्यांच्या मात्र आम्ही खूप घेतल्या. त्याचा अभ्यास करावा लागेल. पुन्हा उपयोजित इतिहास या ठिकाणी उपयुक्त ठरतो. आता एक हल्लीच्या क्षेत्रामध्ये हल्लीच्या काळात अत्यंत परवलीचा विषय आहे, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे व्यवस्थापनशास्त्र. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ म्हणजे ह्युमन रिसोर्स, उत्पादन प्रक्रिया मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, बाजार मार्केट आणि विक्री सेल्स या साखळीतील भूतकालीन यंत्रणेचा अभ्यास करून तुलनात्मक दृष्टीने विश्लेषण करण्यासाठी आणि त्यात आजच्या वर्तमानातील गरजेनुसार परिवर्तन करण्यासाठी, बदल घडवून आणण्यासाठी व्यवस्थापनशास्त्राच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. पुढचा विषय कला. कला क्षेत्रातील अभिव्यक्ती, त्यामागील वैचारिक भावनिष्ठा, सांस्कृतिक परंपरा, कलाविष्काराचे मार्ग, मर्म, निर्मात्याची मानसिकता समजून घेण्यासाठी आपल्याला कलेचा इतिहास अभ्यासावा लागतो. मानवी विद्याशाखा, पुरातत्व, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास कसा झाला
हे समजून घेण्यासाठी त्यांचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. या सगळ्या मानवीय विद्याशाखा आहेत. म्हणून मानवीय विद्याशाखांशी देखील उपयोजित इतिहासाचा संबंध असतो. तेव्हा अशा रीतीने उपयोजित इतिहासाचा या सर्व विषयांशी निकटचा सहसंबंध असतो. म्हणून आपण याचा अधिकाधिक अभ्यास केला पाहिजे. आंतरजालाच्या मदतीने, अन्य स्रोतांच्या मदतीने, वर्तमानपत्रांमध्ये यासंबंधी इतिहासासंबंधीचे लेख वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. ते आपण संग्रही ठेवले पाहिजे, वाचले पाहिजे आणि आपण आपल्या मित्रांमध्ये, शिक्षकांबरोबर याविषयी चर्चा करायला हवी. कारण ज्या कोणत्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं आहे त्या क्षेत्राचा इतिहास तुम्हाला समजून घ्यावा लागेल. तर तुम्ही अधिक परिणामकारकपणे आपापल्या अपेक्षित क्षेत्रात आपलं अपेक्षित करिअर पूर्ण करू शकाल. म्हणून उपयोजित इतिहास अभ्यासावा लागेल.